भागामध्ये वारंवार पाणी समस्या येते. एक महिना येतो पुन्हा समस्येला तोंड द्यावं लागतं. मनसे म्हणून काय बोलतो? नाही, आज जो विषय आहे तो गेल्या 3 दिवसापासून पाणी पुरवठा या MIDC मधल्या नागरिकांना होत नाही. MIDC जो पाणी पुरवठा करतात त्याच्यावरती सगळ्यात पहिला अधिकार हा MIDC मध्ये राहणाऱ्या प्रामाणिक करदात्या नागरिकांचा आहे. आणि असं असताना सुद्धा जर 3-3 दिवस जर इथे पाणी येत नाही, आता आपण जर बघितलं असेल तर पुण्याहून राहायला आलेला एक लहान मुलगा आहे, त्याने त्याची व्यथा इथे अधिकाऱ्यांसमोर मांडली की गेले 3 दिवस झाले मी आंघोळ केली नाही. आज गॅस मिळत नाही आहे, प्रत्येक ठिकाणी महागाई आहे आणि अशा परिस्थितीत जर 3-3 दिवस पाणी जे आपलं हक्काचं पाणी आहे ते जर MIDC कडनं मिळत नसेल तर नागरिकांनी जगायचं कसं हा प्रश्न आहे. आणि या सगळ्याचा जाब विचारण्याकरता MIDCतली संतप्त नागरिक आज इथे MIDCच्या कार्यालयात आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांचा ती जी काही व्यथा आहे त्याला संपूर्णतः पाठिंबा देण्याचा ठरवलं आणि त्यानुसार आम्ही सर्व पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक आम्ही इथे उपस्थित आहोत. आम्ही ज्या वेळेला माहिती घेतली त्यावेळेला ती माहिती अशी की MIDC कडे आज पुरेसा पाणीसाठा बारवी धरणात उपलब्ध आहे. तो जुलै महिन्यापर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे. त्याच्यात आता MIDC कडनं कोणतीही पाणी कपात करण्यात आलेली नाही. असं असताना सुद्धा नागरिकांना 3 दिवस पाण्यापासून वंचित का राहावं लागतं हा संतप्त सवाल आज त्यांनी लोकांनी विचारला. त्यावरती MIDCच्या अधिकाऱ्यांनी थातुरमातुर उत्तरं देऊन आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाणी पुरवठा होईल. या सगळ्या लोकांचं म्हणणं असं आहे की दरवेळेला अशी आश्वासनं मिळतात, 4-5 दिवसा पाणी पुरवठा सुरळीत लागतो आणि त्यानंतर मात्र पुन्हा येरेमाझ्या मागल्या असा हे करतो. MIDCचे अधिकारी गेंड्याच्या कातडीचे काहीतरी थातुरमातुर उत्तरं देऊन ज्यांच्या हक्काचं पाणी आहे, ज्यांचा पहिला अधिकार आहे त्यांच्या तोंडाला वारंवार पानं पुसण्याचं काम हे लोक करतात. यापुढे अशी परिस्थिती जर उद्भवली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्व MIDCतील नागरिकांच्या पाठीशी सदैव त्यांच्या सोबत राहील.